आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची गोल गळ्याची सुंदर अशी डिझाईन तयार करून दाखवणार आहे. तर त्यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अस्तरवरती मी गोल गळा आखून घेतलेला आहे, तर तो आता आपण कट करून घेऊया. गळ्याचा शेप मी कट करून घेतलेला आहे. कट केलेलं अस्तर आता आपण कपड्यावरती स्टिच करून घेऊया. संपूर्ण गळ्यावरती एक शिलाई लावून घ्यायची आहे. संपूर्ण गळ्यावरती शिलाई लावून झाल्यानंतर उरलेला कपडा तो आपण कट करून घेऊया. कमरेवरती एक शिलाई लावून घ्यायची आहे. शिलाई लावून झाल्यानंतर एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. अस्तर पलटी करून घ्यायचं आहे. पूर्ण गळ्यावरती एक दाब शिलाई लावून घ्यायची आहे. कमरेवर सुद्धा एक दाब शिलाई लावून घ्यायची आहे. राहिलेल्या पूर्ण अस्तरवरती शिलाई लावून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे.
अस्तर पूर्णपणे जोडून घेतलेलं आहे. ब्लाऊजचा गोळ गळा तयार झालेला आहे. ह्या गळ्यावरती मी तुम्हाला डिझाईन तयार करून दाखवणार आहे. 2 इंचाची एक लांब पट्टी घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आहे. संपूर्ण पट्टीवरती शिलाई लावून घ्यायची आहे. शिलाई लावून झाल्यानंतर साधारणतः 1-1 इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत. कट केलेले पीस अशा प्रकारे डबल फोल्ड करून गळ्यावरती स्टिच करून घ्यायचे आहेत. संपूर्ण गळ्यावरती हे पीस स्टिच करून घ्यायचे आहेत. संपूर्ण गळ्यावरती हे पीस जोडून झालेले आहेत. आता त्याच्यावरती आपण एक लेस लावून घेऊया. अशा प्रकारे एक लेस लावून घ्यायची आहे. अशा 2 नाड्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे त्या व्यवस्थितरित्या डिझाईनमध्ये भरून घ्यायच्या आहेत. ज्या प्रकारे ह्या बाजूने नाडी भरून घेतलेली आहे, सेम त्याच पद्धतीने त्या बाजूने सुद्धा नाडी भरून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजेच माझा कुठलाही व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल.